स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगी या चॅनलवरती. फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती चालू आहे आईस्क्रीमची सिरीज. तर आज आहे डे 5. तर यापूर्वी आपण फालुदा बघितलं आहे, ब्लॅक करंट, त्यानंतर व्हॅनिला बघितलं आहे, त्यानंतर आपण बघितलं आहे बटरस्कॉच, चॉकलेट आईस्क्रीम. तर आज आपण बघणार आहोत पिस्ता आणि ऑरेंज आईस्क्रीम. तर हे आहेत मेजरिंग कप्स आणि मेजरिंग स्पून जे आपल्याला लागणार आहेत. मार्केटसारखं परफेक्ट नॅचरल आईस्क्रीम खायचं असेल तर हे मेजरिंग कप्स कंपल्सरी आपल्याला लागणार आहेत. दूध जे आहे आपल्याला म्हशीचं वापरायचं आहे, गाईचं वापरायचं नाही, कारण पातळ असतं आणि गवळीच्या दुधात पाणी असतं. तर हे फुल क्रीम पाश्चरायझर म्हशीचं दूध आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला वापरायचं आहे मिल्क पावडर, पॅकेटचंच वापरूया. तर चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. प्रथम एका भांड्यामध्ये, एका पॅनमध्ये, स्टीलचं शक्यतो घ्या किंवा नॉनस्टिक घ्या. त्याच्यामध्ये 1 कप प्लस 1/4 कप आपल्याला दूध घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आपण 1/4 कप साखर, 1/4 कप मिल्क पावडर आणि हे आहे टेबलस्पून आणि खालचं आहे हाफ टेबलस्पून. तर त्यातला 1 टेबलस्पून आपल्याला घालायचं आहे कॉर्नफ्लावर. गॅस अजूनही बंद आहे, अजून मी चालू केलेलं नाही आहे. नंतर पिंच ऑफ सॉल्ट आपल्याला टेस्टसाठी घालायचं आहे. नंतर हे सर्व मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचं आहे. साखर थोडंसं विरघळून घ्यायचं आहे आणि मग आपण गॅस ऑन करायचा आहे. ओके. आता एकदा गॅस ऑन केला तर आपल्याला पटपट हात फिरवायचा आहे, थांबायचं नाही आहे, कारण कॉर्नफ्लॉवरमुळे लगेचच दूध घट्ट व्हायला सुरुवात होते आणि आपण जर फिरवलं नाही तर खाली लागायला सुरुवात होते आणि आईस्क्रीमला एक बिटर असं वेगळी टेस्ट येते. तर तसं न करता आपल्याला काळजीपूर्वक आपल्याला हे 5 मिनटं तरी 10 मिनटं तरी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते की आत्ताच दूध किती घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण मिल्क पावडर आपण घातलेली आहे, साखर घातले, कॉर्नफ्लॉवर घातले, त्यामुळे दुधाला लगेचच दाटसर घट्टपणा येतो. तर आता हे आपलं मिश्रण तयार आहे. आता आपल्याला ह्याला थंड करायचं आहे. तर हे थंड कसं, रूम टेम्परेचर थंड करायचं आहे, फ्रीजमध्ये किंवा दुसरी कुठलीही प्रक्रिया करून थंड करायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरला आपोआप हे जेव्हा थंड होईल तेव्हा आपण पुढची प्रोसेस तयार करायची आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलं असेल. तर आता हे थंड झाल्यानंतर बघा फ्रेंड्स, रूम टेम्परेचरला तर हे असं गुठळ्यासारखं, गाठीसारखं होतं. ह्याला जरासं मिक्स करून फोडून घेऊयात असं आपण. ओके. तर हे टेक्स्चर कॉर्नफ्लॉवरमुळे आणखीन थंड जसं होईल तसं आणखीन घट्ट होत जातं. आता एका बाउलमध्ये आपल्याला व्हिपिंग क्रीम लागणार आहे. तर ही आहे व्हिप क्रीम, ही आपण केकसाठी वापरतो ती आहे. तर ही आपल्याला आणल्यानंतर फ्रीझरमध्ये स्टोअर करायची असते आणि जेव्हा आपल्याला यूज करायचं आहे आदल्या दिवशी तुम्ही फ्रीझरमधनं काढून फ्रीजमध्ये ठेवा किंवा 1 तासभर बाहेर ठेवा आपल्या किचन काउंटरटॉपवर, किंवा एक बादली नॉर्मल पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे बॉक्स ठेवायचं 1 अर्धा तास. तर हे अशी लिक्विड कन्सिस्टन्सी आपल्याला क्रीम हवी आहे. तर आता इथं 1 कप प्लस 1/4 कप जेवढं दूध घेतलं आपण तेवढं इथं क्रीम वापरायची आहे. त्यानंतर हे इलेक्ट्रॉनिक बीटर आहे 300 वॅटचं. आईस्क्रीमसाठी हे कंपल्सरी पाहिजे, कारण ह्याच्याने आपलं आईस्क्रीम व्यवस्थित बीट होणार आहे आणि आपण जेवढं प्रमाण आहे त्याच्या दुप्पट आपलं आईस्क्रीम तयार होतं या बीटरमुळे. तुम्ही जर हाताने हँड विक्स करणे केला तर खूप वेळ लागतो आणि आईस्क्रीम जास्त फुलत नाही. त्यासाठी आपल्याला मार्केट स्टाईल आईस्क्रीम करायचं असेल तर हे बीटर कंपल्सरी आपल्याला लागणार आहे. तर आता हे व्हिपिंग क्रीम जे आहे ते आपण एक 5 ते 7 मिनटं साधारण बीट करायचं आहे. मला वाटतं 5-1 मिनटात होईल, कारण 7 मिनटं आपल्याला केकला जसं लागतं तसं कन्सिस्टन्सी याची नको आहे. थोडीशी पातळ लिक्विड कन्सिस्टन्सी आहे बघा, अशी पाहिजे आहे. केकला कसं आपण पीक येईपर्यंत करतो, कारण डिझाईन करायची असते. तर हे आईस्क्रीमला आपल्याला थोडंसं मऊ पाहिजे आहे. तर आता हे आपलं तयार जे बॅटर आहे दुधाचं जे थंड झालेलं ते आपण आता ह्याच्यात ॲड करूयात. परफेक्ट. तर हे नीट मिक्स करून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला 1/4 कप कंडेन्स्ड मिल्क वापरायचं आहे. तुम्ही घरी देखील बनवू शकता. याने एक प्रीमियम टेस्ट, रिच टेस्ट आपल्या आईस्क्रीमला येणार आहे. त्यामुळे 1/4 कप आपल्याला कंडेन्स्ड मिल्क वापरायचं आहे. आता हे सगळं नीट मिक्स करायचं आहे. आता मिक्स करताना काय होतं, आपण जे दुधाचं मिक्सचर आहे ते वरच्यावर राहतं, क्रीम खाली राहते, असं न करता हे सगळं एकजीव व्हायला पाहिजे, नीट मिक्स व्हायला पाहिजे. यासाठी आपण या ठिकाणी बीटरचा वापर करणार आहोत. तुम्ही हाताने सुद्धा ही प्रोसेस करू शकता, पण नीट मिक्स होण्यासाठी मी इथं बीटरचा वापर करणार आहे. तर 1-2 मिनिट साधारण मी हे सर्व नीट मिक्स करून घेणार आहे. ओके.
आता हे सर्व मिक्स झालं आहे. आता हे आपलं आईस्क्रीमचं बेस तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे फ्लेवर घालून आपण आपलं आईस्क्रीम तयार करू शकतो. तर इथं मी इमल्शन वापरते. याआधी मी क्रशनी इसेन्सनी कसं बनवायचं हे आईस्क्रीम दाखवलं आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण इमल्शननी कसं बनवायचं ते बघतोय. आता इमल्शन म्हणजे काय असतं, इसेन्स आणि कलर दोन्हीही मिक्स असतं, त्यामुळे ह्याला इमल्शन म्हणतात. इसेन्स जर तुम्ही वापरला तर फक्त फ्लेवर येतो पण आईस्क्रीमला कलर येत नाही, त्यासाठी आपल्याला फूड कलर घालावा लागतो. आणि क्रशमध्ये कलर वगैरे टेस्ट सगळं असतं, पल्प असतं, त्यामुळं क्रशनीसुद्धा आपण आईस्क्रीम बनवू शकतो. तर आता आज आपण इथं इमल्शननी बनवतो आहे. इथं मी ऑरेंज इमल्शन घेतलेलं आहे 1 TSP. तुम्ही आधी मिक्स करून घ्या. तुम्हाला थोडंसं कमी वाटलं टेस्टला तर तुम्ही आणखीन थोडंसं वाढवू शकतो, पण जास्त नाही घालायचं, कारण इमल्शननी मग जास्त कडवटपणा वगैरे येऊ शकतो. तर इथं ऑरेंजचं इमल्शन मी ॲड केलेलं आहे. आता हे सर्व नीट मिक्स करायचं आहे आणि आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये हे 8 ते 9 तास आपल्याला हे फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं आहे. तर आता ह्याला स्टोअर करते मी. परफेक्ट. तर आता हे एक फ्लेवर झालं. आता दुसरं फ्लेवर आपण करूया. दुसरं फ्लेवर इथं मी पिस्ता करणार आहे. तर पिस्तासाठी पण इथं मी पिस्ताचं इमल्शन वापरलेलं आहे. या ठिकाणी तुमच्याकडे जर इसेन्स असेल तर तुम्ही थोडं हिरवा कलर वापरायचा आहे. तर माझ्याकडे इमल्शन आहे ज्यामध्ये कलर आणि इसेन्स दोन्ही असतं, ते इथं मी ॲड करणार आहे. हे देखील 1 TSP यूज करायचं आहे. आधी मिक्स करायचं आहे, टेस्ट करायचं आहे. टेस्टच्या अकॉर्डिंग आपल्याला कमी जास्त वाटलं तर थोडंसं आपण वाढवायचं आहे. तर इतकं हे ठीक आहे. तुम्ही बघू शकता काय सुंदर कलर आलेला आहे. वास तर पिस्ताचा अमेझिंग असतो. परफेक्ट. तर आता हे सुद्धा एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपण मिक्स करून घेऊया. आणि याला सुद्धा आपण 8 ते 9 तास फ्रीझरमध्ये स्टोअर करणार आहोत. फ्रीझरचं जे टेम्परेचर आहे फ्रेंड्स, आपल्याला हाय ठेवायचं आहे. तुमचं जर सिंगल डोअरचं असेल तर 4 ते 5 जे हायेस्ट कूलेस्ट असतं त्याच्यावरती आपण ठेवायचं आहे. ओके. थोडंसं टुटी फ्रुटीने मी गार्निश केलं आहे, कंपल्सरी नाही आहे, ऑप्शनल आहे. त्यानंतर आईस्क्रीमचा बेस थोडा उरलेला आहे दोन्ही फ्लेवर करून. तुम्ही तिसरा फ्लेवर करू शकता, पण इथं मी पॉप्सिकलसुद्धा करून दाखवणार आहे. तर हे आईस्क्रीमचं जे उरलेलं बॅटर आहे, एक बेस आहे, तो मी पॉप्सिकल जे आहे त्यामध्ये ॲड करणार आहे. तर माझ्याकडे आहे तयार साचा. तुम्ही कशामध्ये सुद्धा कुल्फीचं मोल्ड वगैरे असेल तर त्यातसुद्धा तुम्ही करू शकता. तर हे पॉप्सिकल्स आहेत माझ्याकडे. उरलेलं मिश्रण तुम्ही फ्लेवरचं करू शकता. मी व्हाईट करते आहे. कारण व्हाईट का करते मी, कारण चॉकलेटमध्ये आपण वगैरे मिक्स करू शकतो. चॉकलेट मेल्ट करून आपण चॉकलेटचं चोकोबार वगैरे ह्याच्याने करू शकतो. त्यासाठी मी व्हाईटचं करते. तर ह्यालासुद्धा आपण 8 ते 9 तास फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं आहे. अजून एक आहे साचा, त्यात पण मी भरून घेते. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, एक कप दूध आणि 1/4 कप दूध हे आपण घेतलेलं आहे दुधाचं प्रमाण, आणि क्रीमसुद्धा तितकीच घेतली आहे. तर तेवढ्यामध्ये आपलं हे एवढं पेस्ट तयार झालेलं आहे आईस्क्रीमचा. तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये 3 ते 4 फ्लेवर बनवू शकता किंवा एकच फ्लेवर भरपूर क्वांटिटीमध्ये बनवू शकता. तर हे 2 भरूनसुद्धा माझ्याकडे आणखीनसुद्धा आईस्क्रीमचा बेस शिल्लक आहे. त्यामध्ये आपण कुठलाही फ्लेवर ॲड करू शकतो. आता 8 तासानंतर बघूया आपलं आईस्क्रीम सेट झालं आहे का. एकदम टेक्स्चर जे आहे परफेक्टली झालेलं आहे. आता आपण डिमोल्ड करून बघूयात, स्कूप आउट करून बघूयात. परफेक्ट. मस्त. इतकं मस्त लागतं ना ऑरेंज फ्लेवरचं आईस्क्रीम. लहान मुलांना तर मँगो, पायनॅपल, ऑरेंज असे फ्लेवर खूप आवडतात, पिस्ताज वगैरे. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही ह्याच्याने डेकोरेशन वगैरे रिअल जे आपले हे असतात संत्रे वगैरे, ऑरेंजेस, त्याचे तुकडे वगैरे घालूनसुद्धा किंवा त्याचं ज्यूस सिरप वगैरे घालूनसुद्धा तुम्ही गार्निश करू शकता. आता हे पिस्ता फ्लेवर आहे, हे सुद्धा बघू शकता तुम्ही परफेक्टली झालेलं आहे सेट. आता हे सुद्धा आपण स्कूप आउट करूया. एकदम मस्त कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. परफेक्ट आपलं आईस्क्रीम झालं. कुठेही क्रिस्टल झालेलं नाही, कुठेही मेल्ट झालेलं नाही, पातळ झालेलं नाही. इतकं परफेक्ट आपलं आईस्क्रीम जे आहे ते सेट झालेलं आहे. तेही कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही बघू शकता. अगदी संध्याकाळी मिक्स केलं तर सकाळी तुमचं आईस्क्रीम तयार होईल, आणि सकाळी लवकर मिक्स केलं तर संध्याकाळी तुमचं आईस्क्रीम खाण्यासाठी तयार होईल.
मस्त. तर ही रेसिपी नक्की करून बघा फ्रेंड्स. आवडली तर मला नक्की कमेंट करा. आता आपण जे पॉप्सिकल सेट केले होते तेही बघूयात. वाह, तर हे पॉप्सिकलसुद्धा आपले व्यवस्थित हे झालेले आहेत. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.